नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सकाळचे ठीक 10 वाजले आहे आणि आजचा मित्रांनो रविवार आहे आणि बघू शकाल आपण संपूर्ण असं हे ढगाळी वातावरण आहे. तर अशा ढगाळी वातावरणात मित्रांनो पक्ष्यावरती रोगाचा अटॅक लवकर होतो, जेणेकरून पक्षी लवकर आजारी होतात. तर अशा वातावरणात मित्रांनो आपण पक्ष्याची कशी काळजी घ्यावी, त्यांना खाद्य, पाणी कशा प्रकारे द्यावे. तर मित्रांनो आपण आज बघू शकाल तुम्ही मित्रांनो पक्ष्यांना इथे खाद्य दिले आहे, इथे पाणी दिले आहे. तर ते आपण कोमट पाणी करून घेतलं आहे. त्यामध्ये थोडी हळद अशा प्रकारे टाकून घेतली आहे, जेणेकरून एक अँटीबायोटिकचं काम करते मित्रांनो. हळद नॅचरल अँटीबायोटिक आहे ते. इकडे बघू शकाल तर आपले पक्षी उकिरड्यावरती किडे मुंगे या प्रकारे शोधण्याचा प्रयत्न करतात. काही पिल्लं आहे त्यांच्याबरोबर. ही पिल्लं मित्रांनो आपली 2 महिन्याची झाली आहे कंप्लीट. इकडे बघू शकाल तर आपण परसबागेतील जे काही निघालं आहे वेस्टेज ते असं हिरवं इथे टाकून दिलं आहे. ते पक्षी असे आनंदाने खात आहे. तर मित्रांनो हा आहे आपल्या फार्मवरचा कोंबडा. आणि इकडे बघू शकाल तर काही पक्षी इथे उकिरड्यावर आहे, काही पिल्लं आहेत. तर आपण सकाळी सकाळी इथे संपूर्ण परिसर रोजच्या रोज आपण स्वच्छ करून घेतो, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा आजार येणार नाही. शक्यतो मित्रांनो आजार हे 90% हे पाण्यामार्फत होतात किंवा दूषित खाद्य दिल्यामुळे होतात. त्याची आपण खाद्य मित्रांनो स्वच्छच वापरावे आणि पाण्याकडे विशेष लक्ष द्यावे. आपण कोमट पाणी करून देतो यांना रोज आणि त्यामध्ये अँटीबायोटिक देतो, जेणेकरून आपल्या पक्ष्यावर कसल्याही प्रकारचा आजार येणार नाही. तर मित्रांनो आपण बघू शकाल की मी कसल्या प्रकारची स्वच्छता केली आहे फार्मची. तर आपण फार्ममध्ये सुद्धा स्वच्छता बघणार आहोत. तिथले पक्षी कसे आहेत, तिथले काही खुडूक कोंबड्या कशा आहेत. तर आपण मित्रांनो आतमध्ये जाऊ आणि बघूया. तर आतमध्ये गेल्यावर मित्रांनो आपल्याला इथे दिसेल की आतमध्ये मी कशा प्रकारे स्वच्छता करून घेतो रोज सकाळी. तर इथं बघू शकाल काही डालगे ठेवले आहेत. एक कोंबडी आहे मित्रांनो की जे की आपण तिला 20 पिल्लं आहे तिच्याजवळ. आणि हे मित्रांनो काही पिल्लं आपण जे काही आहेत ते घरचे काही अंडी होते आणि बाहेरचे काही अंडी अशी त्या कोंबडीला आपण अंडी दिली व ते पिल्लं निघालीत. तिथं बघू शकाल आपण एक खडूक कोंबडी आहे आपली, जे की इथेच डालग्यामध्ये आपण पिल्लाला झापतो तेव्हा याच डालग्यामध्ये ही खडूक बसलेली आहे. तर बघू शकता कशी आवाज करते. ही आहे मित्रांनो गावरान कोंबडीची ओळख, जे की खडूक कोंबडी आहे. आता तिचे अंडे देऊन झालेले आहे मित्रांनो आणि ती याच्यातच खुडूक झाली आहे. तर या डालग्याखाली आपण पिल्ले झापतो मित्रांनो संध्याकाळच्या वेळेला. इथे बघू शकाल आपली ही एक कोंबडी आहे जे की आपल्या 20 पिल्लाबरोबर आहे. यांना पण आपण बऱ्यापैकी अँटीबायोटिक व स्वच्छ पाणी स्वच्छ खाद्य असं देतो. बघू शकाल मी सकाळी कसं त्यांना खाद्य दिलं आहे त्या भांड्यामध्ये. आणि एक इथे या खुराड्यामध्येच आपण बघू शकाल तर पक्षी काही वरती बसलेले दिसले आहे आपल्याला. तिथे आपण एक बांबूची काठी अशी छोटीशी बांधून घेतली आहे की आपले लहान पक्षी हे उंचावरती बसतात. आणि जे खाली आहे मित्रांनो ते आपण दर आठवड्याला जी खालची जागा आहे ती आपण शेणामातीने सारवून घेतो आणि त्याच्यावरती चुन्याचा शिडकाव करतो, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया तिथे होणार नाही व पिल्ले आपले आजारी पडणार नाही. तर अशी आहे मित्रांनो ही. बघू शकता आपलं कुठलंही एक तुम्ही बघू शकाल इथे तर एकही पिल्लू आपलं झिमलेलं नाही आहे किंवा पंख खाली आलेले नाही आहे. पूर्ण असे अट्रॅक्टिव्ह पक्षी आहे मित्रांनो. ही आता जवळपास 1.5 ते पावणे 2 महिन्याची पिल्लं झालेली आहे मित्रांनो, बघू शकाल आपण. आणि ही एक मल्टी कलरचे पिल्लं आहे. काही मल्टी कलरचे आहे, काही काळे पिल्ले निघाले आहेत. तर हे असे आपले इथे पिल्ले आहे. तर समोर बघू शकाल आपण तर कशा प्रकारचे पिल्लू आहे हे बघा. याचा कलर बघू शकता आपण. असे निरोगी पिल्लं आहे, अट्रॅक्टिव्ह पिल्लं आहे. हे इथे आपण खुराड्यात यांना बंद करतो मित्रांनो रोजच्या रोज आणि थोडा वेळ करता यांना बाहेर शेडमध्येच सोडतो, जेणेकरून हे आता छोटी पिल्लं आहेत, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचे
बाहेरील शत्रूपासून संरक्षण व्हावे यासाठी आपण यांना अशा खुराड्यामध्ये 2 ते 2.5 महिने आपण याच्यातमध्ये संगोपन करतो मित्रांनो. ही बघू शकता कोंबडी, जिला की आपण 22 अंडी दिली होती, त्यापैकी तिने 20 पिल्लं व्यवस्थितरित्या काढली आहे. यांच्या पण खाद्याकडे आपण विशेष असं लक्ष देतो व वेळोवेळी जंतुनाशकाचा आपण स्प्रे घेतो आणि बऱ्यापैकी चुन्याचा पण शिडकाव करतो, जेणेकरून कुठलाही बॅक्टेरिया इथे येणार नाही. इन्फेक्शन मित्रांनो सहजासहजी अस्वच्छतेमुळेच बिमारी येते किंवा खाद्य व पाण्याचे अस्वच्छता असली. ही एक कोंबडी बघू शकता, जे की आपली अंडी देण्यासाठी आपली जागा शोधत आहे. या डालग्यामध्येच मित्रांनो ही कोंबडी अंडी देते. ही बघू शकता कसला भारी कलर आहे हिचा, ब्लॅक, आणि हिच्यात काही व्हाईट डॉट आहेत. हे आपल्याच इथले मित्रांनो लहान पिल्लाची ही कोंबडी मोठी झालेली आहे. हिला पण 1 वर्ष आता कंप्लीट होत आहे मित्रांनो. ती अंडी देण्याची आपली जागा शोधत आहे. ऑब्झर्वेशन चालू आहे तिचं की आपण अंडी कुठं द्यावी. हे असे आपण इथे खुराडं बांधून घेतलं आहे, जे की आपले खाली बघू शकाल तर आपली इथे किती चांगल्या प्रकारची स्वच्छता आहे. बघू शकता ते ऑब्झर्वेशन चालू आहे तिचं की आपण अंडी कुठे द्यावी. तिकडल्या डाल्यामध्ये मित्रांनो एक खूड कोंबडी बसली आहे. तर अशा प्रकारचं मित्रांनो आपलं नियोजन असते. स्वच्छता आणि स्वच्छता याच्याकडेच आपला भर असतो. तर बघू शकता मित्रांनो इथे पूर्ण शेड आपण स्वच्छ करून घेतला आहे. हा आहे बाहेरचा आपला फार्मचा परिसर. तर मित्रांनो असा आहे आपला बाहेरच्या फार्मचा नियोजन. धन्यवाद मित्रांनो.